सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी मला काही सांगायचं आहे. जरा ऐका ना, इकडे ऐका जरा ऐका. मी तुम्हाला शब्द दिला होता त्याप्रमाणे मी नाटक लिहून आणलेलं आहे. गंगाधर टिपरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. थँक्यू. आता ही जबाबदारी सगळी पुढची तुमची. आबा असं कसं म्हणजे काय हरकत नाही. म्हणजे काय आबा, ते नाटक तुम्ही लिहिलंय, ते तुमच्या काळातलं आहे आणि ते तुम्ही अनुभवलं असणार. सगळे प्रसंग अनुभवले असणार म्हणजे काय तर आबा, म्हणूनच तुम्हीच त्याला योग्य न्याय देऊ शकाल दिग्दर्शक म्हणून. अरे पांडुरंगा, नाही आबा, काळजी करू नका. अहो, आम्ही सगळेजण आहोत ना तुमच्या पाठीशी. पाठीशी राहू नका, उपयोग नाही. पुढे या सगळे. तुम्ही मदत करायला तयार आहात ना? हो. मग तुम्ही हात वर करा, जे काम करायला तयार आहे त्यांनी या नाटकात. पण आबा, नाटकात फारसे रोल नसतील ना? नसायला काय झालं, खूप बस आहेत. अरे आपल्या देशानं स्वातंत्र्य सैनिक किती दिलेत हे तुम्हाला माहिती असेलच. खरे कर्म ते माहित नाही. सगळ्यांना रोज मिळतील, भरपूर स्वातंत्र्य सैनिक आहेत. अजिबात तुम्ही काळजी करू नका. आता नाटक सुरुवात होताना पडदा उघडायच्या आधी आपण एक छानशी प्रार्थना करायची. म्हणजे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू करायचं. नंतर मग नांदी नंतर लगेच गांधी. म्हणजे पडदा उघडल्यावर गांधी सूत कथाई वर बसलेले चरख्यावर आणि ते गाणं म्हणतात, रघुपती राघव राजाराम वगैरे. आणि क्रांतिकारक वंदे मातरमचा नारा देतात. तेवढा ते गोरा सार्जंट ठेवून लाठी चार्ज करतो. अरे बापरे, म्हणजे क्रांतिकारक लागणार. लागणार म्हणजे काय, सगळी तरुण मंडळी आहेत आपली. अहो खारकर, मी वयानं तरुण म्हटलं, मनाने नाही. त्याच्या सगळ्यांना रोज वगैरे आहेत. आता गोरा सार्जंट ते दिग्दर्शक म्हणून ती माझी ऑथॉरिटी आहे. गिव्ह मी सम टाइम. गोरा सार्जंट मी बघतो कोण काय करताय ते मी बघतो. गोरा सार्जंट साठी मला बाबा, मी कसा वाटतो? तू स्टेजवर वाटतोस म्हणजे तुमच्या तरुण मंडळींच्या भाषेमध्ये डेल्या वाटतोस. तू विसरतोस वाक्य रे, लक्षात राहत नाही तुझ्या. आबा तसं नाही, मग गोरा साहेब म्हणून. तू गोरा सार्जंट? हा. बरं काय तुला सांगतो, मी तुला सांगतो, मी तुझ्यासाठी एक चांगला रोल बघितलेला आहे बरं का उंदरकर. कोणता? गोरा साहेब. हा, तू नाहीस. त्याच्या शेजारी एक भारतीय शिपाई उभा असतो. त्याचा रोल मी जरा मंद शिपायाचा रंगवलेला आहे. तो मंद का? कारण तो फितूर होतो भारतीयाला म्हणून मंद. पण तो शक्तिवान बलवान असा सणसणीत आहे. इज व्हेरी हेल्दी लाईक यू. तो रोल तू कर. चालेल. सुटलो. तुम्ही म्हणाला होतात ना तुमच्या नाटकामध्ये सरोजिनी नायडूंचा रोल आहे म्हणून. हे बघा, या तिघी जणी तयार आहेत. कोण? सरोजिनी नायडूंसाठी? हो. आता यातल्या कुणाला निवडायचं ते तुम्ही ठरवा. अरे देवा, यातली एकही कुठल्याही अँगलनी सरोजिनी नायडू वाटत नाही. एक फुलन देवी, दुसरी रबडी देवी आणि तिसरी जयललिता वाटते. थँक्यू. ते शिऱ्या कुठे गेला का? शिऱ्या
इथेच असेल, बाहेर कुठेतरी गेलाय वाटतं चक्कर मारायला. काय काम सांगायचं होतं अगं का? काम नाही ग, दुर्वा फुलं हार बीर सगळं त्याची ऑर्डर द्यायला पाहिजे ना. ती जर ऑर्डर आलं नाही ना तर मग नाक्यावर घ्यायला लागेल आपल्याला. अहो नको, हा नाक्यावर नको. तो एक तर तो महाग देतो आणि त्यातली अर्धी फुलं ना नुसती कुजलेली असतात. तो कुठे गेलाय कुठे पण हा? कुठं गेला सकाळी सकाळी? काय मला वाटतं आबांबरोबर बोलतोय का? आवाज येतोय का? हा श्यामल, तो ना कालच्या दाणे दाणे खायचे नाहीत. बर बर बर, तो आबांना रात्रीचा वृत्तांत विचारत असेल. हे श्यामल, आबांनी जरा नाटकाचं जास्तीच मनावर घेतलंय ना यंदा. हो, म्हणजे नक्कीच काहीतरी चांगलं बघायला मिळणार आहे. कोणाला द्यावी बरं ही भूमिका? इंग्रज सार्जंट एकही त्या लायकीचा नाही. हा लेले आहे, लेले. तो दिसतो गोरा गोमटा, इंग्रज असल्यासारखा दिसतो, पण त्याला इंग्लिश अजिबात बोलता येत नाही, गावठी बोलतो. यू हॅव टू फॅन्टॅस्टिक फिगरला फॅन्टॅस्टिक फिगर म्हणतो, फास्ट फॉरवर्डला फास्ट फॉरवर्ड, गावठी येत. खरं म्हणजे त्याला इंग्रजी शिकायला आमच्या शेखरकडे ठेवायला हवं. पण वेळ कुठे? 8 दिवस तू शिकला तर बरं, पण एवढा वेळच नाही आहे. काय करणार? काय करा हो? का करणार नाही? करणार का नाही? अरे अप्रतिम भूमिका आहे शेखर. 50 लोक माझ्या मागे लागलेत आम्हाला भूमिका हवी म्हणून, तुला मी देतोय तर तू झिडकातोस काय? अहो आबा नाही हो, नाही जमणार मला. पण का नाही जमणार? अडचण काय तुझी? हो आबा, मी नको म्हणतोय ना. का पण? म्हणजे काय तुला काही ओळी लक्षात राहत नाहीत का? हा, मी प्रॉम्प्टर उभा करतो विंग मध्ये. अहो आबा, तो प्रॉब्लेम नाही हो माझा. कसला प्रॉब्लेम आहे? मला कळायलाच हवं. काय झालं काय? अरे काही नाही रे, आबा मला सांगतायत की त्या कार्यक्रमात तू काम कर. काम नाही रे, काम तुला बॅकस्टेजचं काम करायला मी सांगत नाही. अभिनय करायचा. म्हणूनच नको. हे पहा शेखर, हा रंगदेवतेचा अपमान आहे. असू दे, पण बाबांना नका घेऊ. है ना? तू जरा सांग आबांना समजावून सांग प्लीज. प्लीज बाबांना नका घेऊ. तुला कसला त्रास आहे? मला नाही, सगळ्यांना त्रास आहे. काहीतरी बोलू नको. तो अभिनय बरा करतो हे मी बघितलेलं आहे. कुठे म्हणजे काय? तू घरी करतो ना अभिनय. बाबा एकदा भूमिकेत शिरले ना की बरेच दिवस बाहेर पडत नाही, माहितीये? तू का? आणि इथे तर त्या क्रूड सोल्जरची भूमिका, म्हणजे मेलो आपण सगळे. मी पाया पडतो, नका घेऊ प्लीज, नका घेऊ बाबांना. शेखर हा माझा मुलगा आहे. आय एम द रायटर अँड डिरेक्टर. ही विल बी एन ऍक्टर. क्विक मार्क. 1 2 1 2 1. यो काय लिहून दिलंय आपण? तू ब्रिटिश आहेस हे विसरू नकोस. बाकी तू लेखक आहेस स्वतः, तुझे डायलॉग मी काय लिहू? तरी साबानी मला हा रोल दिलाय. येस. Hey, you Indians! This is a British territory. You are not allowed here. Out! I say you. शपथ, काय झालं? राडा होणार आहे सॉलिड. का? अगं बाबांनी असंच केलं तर पोरं तुडवणार आहेत मला. चांगलं करतायत की? चांगलं करतायत ग, पण क्रांतिकारकांचे रोल माझे मित्र करतायत. त्यांचं काय खरं नाही. बाबा फोडणार आहे त्यांना. हसू नकोस म्हणून मी आबांना सांगत होतो, आबाने ऐकलं नाही. आता लोटांगण वंदेन चरण डोळ्यार पाय न रूप तुझे प्रेमे अरंगिण आनंद पूजन भावे वाळीन मणे नम. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधुरणं त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेन देवा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय आचतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण
तेव्हा या संध्याकाळचं नाटक नीट पार पडू दे रे बाबा. एवढी मोठी जबाबदारी घेतली शिरावर, ही नीट पार पडू दे. शिर्या, हा बाबांना भूमिकेत शिरायला देऊ नकोस, आणि शिरले तर माझ्या मित्रांचं त्यांच्यापासून रक्षण कर, त्यांना सुखी ठेव. काय रे काय नाटकाची बाबा नाटकाची तयारी करा सगळी. तू पाठांतर घे. चल चल पाठांतर घ्या. बाबा एवढे कौतुकाने काम करतात नाटकात. चेष्टा करतोस त्यांची? हा? काय बोलत होतास तिकडे? फोन फोन ना घे ना. अगं तू हॅलो. काय ग, झाली का गणपतीची पूजा नीट यंदा तरी? आई कोण आहे का? अरे शलाका आहे शलाका. आई शपथ. हो अगं आता झाली आरती. अरे हा मला बोलू तर दे. हॅलो हॅलो. काय गे, किती दिवस झाले? हा फोन बिन करायची काय पद्धत आहे की नाही? ए शाण्या, तुला नाही करतायत फोन? मी तुझ्यासाठी का करू? तू माझ्यासाठी केला पाहिजेस, लहान आहे ना मी. अगं पण हे बाबांसाठी आबांसाठी करता येत नाही तुला फोन? ते मोठे आहेत ना. शिर्या झालं का तुमचं सुरू? दे मला. असू दे का, गंमत का. ये ऐक, ये मंद, तुला माहिती आहे गणपतीत नाटक बसवतायत. काय सांगतोयस? खरंच? कोण कोण काम करताय? अगं मक्याचे आजोबा आहेत, गोट्याचे बाबा आहेत, आणि महत्वाच्या भूमिकेत आपले बाबा आहेत. चल ये मंद, मला उशीर होतोय, माझी वाट बघताय सगळे. चल चल ठेवतो, चल. अरे मला दे फोन जरा. हॅलो. अगं काय ठेवून दिलास फोन? बोलू पण देत नाहीस का तू? हा आई तुला काय माझा कान आवडतो बस. बघू लावलं का? हा चला चला, जमते की तुम्हाला दोघींना? माळा लावल्यास का तिथे? हो. काय रे, आटपलं की नाही? लवकर चला चला चल लवकर. हे बघा, ती फुलं वगैरे आणलेत की नाही? नाही ते आणखीन बाकीची फुलं आणलेत ना. आणि हे बघ, बाकी सगळेजण आलेत ना. काय माहित नाही? अरे काय माहित नाही काय? कशी उत्तर देतोस? अरे तू या उत्सव कमिटीचा धडाडीचा कार्यकर्ता ना, मग बघून ये बरं. आणि हे बघ, आबांना म्हणावं आम्ही सगळे तयार आहोत, तेव्हा आता तुमचीच खोटी आहे पडदा उघडण्याची. चालेल चालेल, सांगून येतो. हो पण काका, पडदा व्यवस्थित उघडतोय ना? अगं आता 8-10 वेळा घेतली त्याची सुद्धा तालीम. बाबा काका काय बोलताय काय? म्हणजे काय, एकटा अंगावर घेतली जबाबदारी की मागे हटणार नाही मी. हा बरं, ते जाऊ दे. मी कसा दिसतोय? सेम टू सेम गांधीजी. तुमचं घड्याळ सुद्धा चमकतंय. दुबाईची वेळ आली. हा कुठे गेला शेखर? अरे शेखरला बघितलं का तुम्ही? जस्ट मिनिट. शेखर जस्ट इंग्लिश सार्जंट आहे. हॅव यू सीन अवर शेखर? शेखर टिपरे. आबा काय? अरे शेखर ओळखलाच नाही एवढा. मिशी चांगली होती. हा चांगलं दाबून घ्यायची, निघायला नको. आता निघायचं. वैष्णवचन तो केले नाही वैष्णवचन तो केले. हळू रे शिर्या. तू गप्पा म्हणून टेन्शन देऊ नाही नाही, ऐक, वाक्य नाही सांगत आहे माझं. एक जास्त एक्साइट होऊ नकोस. कळली तू गप्प. कळलं नाही? आमचे बाबा त्या गोऱ्या सार्जनचा रोल करतायत ना. माहिती आहे, तिचं काही चूक झाली तर मी सांभाळून घेईन, तू टेन्शन घेऊ. तू काय सांभाळणार रे? तू ना स्वतःला सांभाळ. म्हणजे अरे ते स्वातंत्र्य सैनिकांवरती काय तर लाठी चार्ज वगैरे करताय ना, असं दाखवलंय ना तुम्ही. रे माहितीये मला, ते काही 2-3 लाट्या पडल्या ना तर चालेल मला, असं सांगितलंय मी तुझ्या बाबांना. बिंदास. काय मजबूत आहेस ना, खा लाट्या खा तू. आटपलं की नाही? लोक अधीर झालेले आहेत, खोळंबले, ते टाळ्या वाजवतात आणि आरडाओरडा चालू केलं. मला प्रास्ताविक भाषण करायचं, कसं करू ते? नमस्कार. आज या ठिकाणी आपल्या गणेशोत्सवामध्ये स्वातंत्र्याचा लढा ह्या नावाचं एक लहानसं नाटक आम्ही सादर करणार आहोत. स्वातंत्र्याचा लढा या नावावरून तुम्हाला कळलंच आहे की त्याचा संबंध स्वातंत्र्याच्या लढ्याशी आहे. हे स्वातंत्र्य आपल्याला कसा मिळालं? तर जे पारतंत्र्यामध्ये होते, जन्माला आले, त्यांना स्वातंत्र्याचं खरं महत्व कळतं असं मला वाटतं, बाकीच्यांना नाही. आजच्या तरुण पोरांना कळणार नाही केवढी धडपड त्यावेळेला केलेली आहे.
पण हे असं तसं मिळालेलं नाहीये स्वातंत्र्य, तर त्याच्यासाठी प्राण वेचलेले आहेत, रक्त सांडलेलं आहे क्रांतिकारकांनी. तर ते सगळं आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य लढा नाटकामध्ये दाखवणार आहोत. तर काय खरं म्हणजे आपलं कर्तव्य आहे की त्या लोकांची आठवण काढायला पाहिजे की ज्या लोकांमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. पण कोणालाही आठवण काढायला वेळ आहे, सामान्य माणसांना नाही. आणि राज्यकर्त्यांनी आठवण काढायची तर ते तर आपल्या खुर्चीची निगा राखण्यामध्ये गुंतलेली आहे. तर म्हणून कोणीतरी हे साहित्य कृतीमध्ये ही नितांत गरज आहे की राष्ट्रभावना वाढीस लागली पाहिजे, असं काहीतरी दाखव. तर तसा प्रयत्न मी केलेला आहे. म्हणजे माझा पहिलाच प्रयत्न आहे. अरे आवर आबा काय सुरुवात झाली? अरे सुरुवात काय, मला वाटतं आबा आता तासभर तरी काय थांबत नाहीयेत. बहुतेक ते राजकारणात शिरलेत. काय ही शपथ, म्हणजे इथून पुढे कला, क्रीडा, साहित्य मेलो. मग म्हटलं लिहूया. आमचा शर्या आणि शेखर सुद्धा मला म्हणाले की तुम्ही लिहावा. थांबव ना शिर्या. थांबव हाक मार. आबा शर्यानी मला हे कागद आणून दिले. असे ओळीचे कागद होते. मी काय करायचो, सकाळी मी उठू. आबा काय कोण आलं? हा, सकाळी उठून मी उदबत्ती प्रार्थना केली. काय हो सांगतो. उदबत्ती लावल्यानंतर मी लिहायला बसायचो. जेवढं होईल तेवढं जेवढं होईल तेवढं लिहायचो. रोज काहीतरी नेमालो. अरे काय नाही बोलू नये मला, त्याला कळायला नको. काय मुस्कट आम्ही करू नको. नाटक सुरू करायचं आहे ना. सुरू करायला लवकर. सरोजिनी नायडू आल्या का रे? नाटकाचं काय करायचं? हा ते सुरू करायला. माहीत सुरू कर. वंदे मातरम. शेखर शेखर उंदरकर मागे उंदर मागे. शेखर त्यांना मार मार. त्यांना मारायला सुरुवात कर. पार्श्वभाग फटके मारला चांगले. अरे शेखर, पारतंत्र्याचा लढा या स्वातंत्र्यासाठी जो त्यांनी केलेला आहे पारतंत्र्यामध्ये, तर या महाराष्ट्राला धार येणार नाही. पुढे चला घरी. याच्याबरोबर एक फोटो. सगळ्यांनी टोप्या माझ्याकडे द्यायच्यात बरं का. आता होऊ दे तुमचा. अरे चल ना. अगं बाई, हे बरे बाळा, यांचे बूट आहेत ना, ते पमाचे शेजारी आहेत ना सप्रे काका, त्यांच्या पुतळ्याचे बूट आहेत. ते तू आठवणीने हातात घे. कळलं का? बाबा धन्यवाद. अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम झाला. हो हो, आम्हाला सगळ्यांना आवडला. विशेष करून सिनियर मंडळींनी यात जो सहभाग दाखवला ना,
त्यामुळे हे यश आपल्याला मिळालेलं आहे. एकदा या सगळ्यांचे आभार मानायला हवेत, विशेषतः आबा टिपरे आणि त्यांच्या पेन्शनर्स क्लबचे. बरोबर, थँक्यू व्हेरी मच. अहो तुम्ही आम्हाला श्रेय दिलं तर याच्यामध्ये सिंहाचा वाटा तरुण पिढीचा आहे, तुम्ही विसरू नका बरं का. म्हणजे आम्ही त्यांना जे काही सांगू ते त्यांनी निमूटपणे ऐकून घेतलं सगळं. बरं, पण आता इथे जमलेल्या सगळ्यांचं एक म्हणणं आहे, हा एवढा चांगला कार्यक्रम फक्त एका प्रयोगावर थांबू नये. म्हणजे याचे आणखी प्रयोग व्हायला हवेत, शाळांमधून, सोसायट्यांमधून. अगं बाई, नाही कल्पना चांगली आहे, पण म्हणजे ती राबवायची तर खर्चाचं काय नाही का प्रयोग करायचं म्हणजे. आबा टेन्शन घेऊ नका, ते माझ्यावर सोपवा, मी स्पॉन्सरशिप शोधतो. सोपवलं. तुम्ही कामाला लागा आणि स्पॉन्सर शोधा. म्हणजे आम्ही कामाला लागतो लगेच. म्हणजे रिहर्सल नव्याने सुरू करूया आणि म्युझिक सगळं रेकॉर्ड करून घेऊया. आणि गांधीजींचा चरखा साबरमतीच्या आश्रमावरून आणूया, ऑथेंटिक. अरे आपल्याला स्पॉन्सर शोधताय, स्पॉन्सर. होय, हे बघ शिर्या, याला म्हणता हुशारी. आपल्याला शेकायला लागलं की दुसरा सोपायचं. अरे तुझा बाप कुठे दिसत नाही, तू इंग्रजाचं मेकअप आणायला एवढा वेळ लागतो त्याला. अरे बाबा, त्या मनोजला सांगितलंय मी, त्यांचे बूट ताब्यात घे. माझ्या शेजारी सप्रे काका आहेत ना, त्यांच्या पुतळ्याचे बूट आणलेत. अरे शिर्या, कार्यक्रम खरंच कसा झाला? हा मला नाही, मला माहिती आहे फक्त ना, मनोजला माहित असेल कार्यक्रम कसा झाला. काय मनोज? नाही झालं, चांगलं झालं. सोयम तोयम तदनुम तुम तादानी, सोयम तोयम तदनुम तुम तादानी.